त्या दोघी मैत्रिणी माडीवर आल्या. जिन्यातून वर चढताना सर्व पायऱ्यांवर मॅटिंग पसरलेले पाहून शांताबाई अगदी स्तंभित झाली. वर गेल्यावर कसा कसा थाट आपल्या दृष्टीस पडेल याचा विचार करीतच ती कमलिनीच्या मागून वर आली. पुढल्या बाजूला दिवाणखाना होता. पुढे सुंदर गच्ची असून त्याच्या कठड्यावर चायना मातीच्या फुलझाडाच्या सुंदर कुंड्या ठेवल्या होत्या. ते घर भर रस्त्यावर असल्यामुळे तेथे बसले असता सहज घटका दोन घटका मनाची करमणूक होत असे. त्या रस्त्यावरून सायंकाळी मोटार गाड्यांची तर एकसारखी शर्यतच लागलेली दिसत असे. दिवाणखान्याच्या पलीकडे 4 मोठ्या खोल्या होत्या. पैकी 2 खोल्या कमलिनीच्या उपयोगात असत. एका खोलीत ती झोपत असे आणि दुसरी खोली तिची स्टडी रूम होती. परंतु प्रवेश परीक्षा झाल्यापासून त्या स्टडी रूमचे रूपांतर होऊन ती आता म्युझिक रूम बनली होती. आतापर्यंत अभ्यासक्रमात येणारी पुस्तके इकडे तिकडे पडलेली असत. ती आता कोपऱ्यातील कपाटात व्यवस्थेने रचून ठेवलेली दिसत होती आणि त्या पुस्तकांऐवजी त्या टेबलावर मौलाबक्ष गायन वादन सिरीजची पुस्तके व बाजूला एका कोपऱ्यात झाकून ठेवलेले टाईप रायटिंगचे मशीन होते. शिवाय कोपऱ्यातील खुंट्यावर एक दिलरुबा, एक गवसणीत बांधलेली सतार आणि खिडकीजवळ उघडून ठेवलेली बाजाची पेटी होती. याशिवाय त्या खोलीत घडीच्या 2 आराम खुर्च्या, एक फिरती खुर्ची, कपडे ठेवण्याचे मोठा आरसा लावलेले एक कपाट वगैरे पॉलिश केलेले लाकडी सामान होते. कमलिनीने आपल्या मैत्रिणीला खोलीत आणले. आत येताच ती खोलीची अंतर्व्यवस्था पाहून शांताबाई म्हणाली, कमू, ही तुझी खोली का? वा, तू तर अगदी रंगेलच झाली आहेस. पण हा सर्व प्रकार तुझ्या बाबांना आवडतो का? मी तर समजत होते बाबांना या गोष्टीचा तिरस्कार आहे असं का तू समजतेस? उलट बाबांना ह्या गोष्टींची इतकी आवड आहे की रोज अर्धा तास पेटी, दिलरुबा नाहीतर सतार वाजवून मी त्यांची करमणूक केल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही. म्हणजे ही सर्व खोलीत आहे ती वाद्य तू वाजवतेस की काय? केव्हा एवढं शिकलीस तू? या गायनवादन सिरीजवरून मी काही शेलकी पद्ये वाजू लागली आहे. शांताबाई पुढे झाली आणि बाजाच्या पेटीपुढे बसली. तिने बराच वेळ काही सूर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला काही जुळेना. तेव्हा पेटीचे पडदे दाबीत दाबीत ती म्हणाली, मला की नाही कमू, पेटी शिकण्याची फार आवड आहे. खरंच किती मधुर आणि मनाची करमणूक करणारं हे वाद्य आहे. मला ह्या वाद्यापेक्षा दिलरुबा जास्त आवडतो. मग मला दाखव ना काही वाजून. कमलिनी दिलरुबा घेऊन बाजूच्या खुर्चीवर बसली आणि तो साफ करून पावना वामना हे पद कौशल्याने वाजवू लागली. हळूहळू तिने येत असलेली 2-4 पदे वाजवून दाखवली. बरीच तयारी झालेली दिसते तुझी कमू. पण हे काय, टेबलवर हे टाईप रायटिंगचे मशीन आहे वाटतं. तुला येतं का टाईप रायटिंग? हो. तुला येतं? मग तू सर्वांगीच बनली आहेस म्हणायची. माझ्याही मनातून अलीकडे टाईप रायटिंग शिकण्याचं फार आलं आहे. परवा मी दादानं आणलेल्या एका वर्तमानपत्रात वॉन्टेड ए लेडी टायपिस्ट, सॅलरी ₹60 पर मंथ, एक स्त्री टायपिस्ट पाहिजे, महिना पगार ₹60 अशी जाहिरात पाहिल्यापासून वाटतं की आपण टायपिस्ट व्हावं. मग त्यात काय कठीण आहे? थोडा अभ्यास करशील तर तुला देखील टायपिस्ट होता येईल. फार सोपं आहे. एकदा मशीनवर बोटं बसली आणि अक्षरांची गती वाढली म्हणजे झालं. बघू, मला दाखव तरी, मी थोडा प्रयत्न करून पाहते. कमलिनीने टाईप रायटिंग मशीनवरचे झाकण काढले आणि एक कोरा कागद मशीनमध्ये घातला. थोड्या वेळात तिने पटपट 4 ओळी छापून दाखवल्या. ते पाहून शांताबाई म्हणाली, तुला ही देखील बरीच प्रॅक्टिस आहे की ग. याहीपेक्षा बोटांची गती वाढली पाहिजे. टायपिस्ट म्हणून नोकरी करायची तर हाताला ह्याच्या दुप्पट गती पाहिजे. इतकी गती यायला किती दिवस लागतील? ते प्रॅक्टिस करण्यावर अवलंबून आहे. एकदा बोटं सेटल झाल्यावर जशी सवय वाढवावी तशी गती आहे. पण ही बोटं सेटल होण्यास किती दिवस लागतील? फक्त 8 दिवसांचा अभ्यास. हे पहा, या अक्षरांची मांडणी अशी केली आहे की थोड्याशा अभ्यासाने डोळे मिटून सुद्धा दोन्ही हाताच्या बोटांनी काम करता येतं. असं म्हणून थोड्या वेळाने तिने त्या यंत्राची सर्व माहिती करून दिली. परंतु शांताबाईच्या मनात त्यावेळी नाना विचारांचे काहूर उसळले. तिला घटकेत वाटे की टाईप रायटिंग शिकावे, घटकेत वाटे पदे शिकावी, तर घटकेत वाटे की पेटी शिकावी. पुन्हा त्या तिन्ही वस्तूंकडे नजर जाताच त्या सर्वात आपण प्रावीण्य मिळवावे असाही गोंधळलेला विचार तिच्या मनात येई. दिवे लावण्याच्या सुमारास शांताबाई घरी जाण्यास निघाली.
तेव्हा कमलिनींच्या आईने आणि आजीने सासरी परत जाण्याविषयी परोपरीने सांगून पाहिले, परंतु शांताबाईच्या मनावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. म्हातारीने तर तिला इतके सुद्धा सांगून पाहिले की तुझ्या अशा हट्टामुळे तुझा नवरा दुसरं लग्न करून घेईल. त्यांना सर्व गोष्टी अनुकूल आहेत. मग मात्र पुढे तुझे हाल कुत्रे सुद्धा खाणार नाहीत. परंतु इतकी तिला दहशत घालून देखील काही उपयोग झाला नाही. इतकेच नव्हे तर ती घरी परत येत असता वाटेत तिच्या मनात आपल्या नवऱ्यासंबंधी चुकून देखील विचार आला नाही. आपणास नवरा आहे ही गोष्ट ती विसरूनच गेली होती. आपणास पेटी चांगली वाजवता यावी, आपण टायपिस्ट व्हावे, आपल्या गाण्याची वाहवा व्हावी, हेच विचार तिच्या मनात घोळत होते. कमलिनी 15-20 दिवसांनी विलायतीला जाणार, तोपर्यंत रोज नियमाने दुपारी जाऊन तास 2 तास गायन वादन आणि टायपिंग शिकावे असा विचार करीत ती घरी आली. यशवंतराव घरी येऊन बराच वेळ झाला होता. शांताबाई आली त्यावेळी आश्रमाचा मॅनेजर धरणे धरून बसलेला होता. शांताबाई आतल्या खोलीत जाऊन बाहेर काय गोष्टी चालल्या आहेत त्या ऐकण्याच्या उद्देशाने दरवाजाजवळ खुर्ची घेऊन बसते न बसते तोच गोपाळराव मोतीवाले आत आले. त्याने सुरुवात केली ती एकदम खड्या सुरात केली. काय यशवंतराव, तुम्ही वचनाचे मोठे धड आहात. काढा आता माझी सर्व रक्कम काढा. आज मी तुमच्याकडून माझे सर्व रुपये घेतल्याशिवाय हलणार नाही. उठा, उघडा आपली तिजोरी. तुमच्यासारख्या सभ्य गृहस्थांना पैसे देऊन शेवटी आम्हीच भर रस्त्यात पाजी हलकट ठरलो. आजकाल दुनियाच अशी उलटी चालली आहे. ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं. उठा, काढा पैसे. उगाच आता शब्दाला शब्द वाढवीत बसण्यात काही अर्थ नाही. मीच तुम्हाला प्रथम पैसे दिले नसते तर भर रस्त्यात पाजी कशाला ठरलो असतो. पण गोपाळराव, असा एकदम त्रागा का करता? झालं काय? तुम्हाला कोण म्हणालं पाजी? आपल्या भगिनी शांताबाई. ऐनवेळी मी तुम्हाला सहाय्य केलं. 4 दिवस स्वतःच्या घरी तुमचा पाहुणचार केला. त्या सर्व उपकाराची फेड तुमच्या बहिणीने भर रस्त्यात आमची अब्रू घेऊन केली. तुमचे रुपये किती आहेत गोपाळराव? आश्रमाच्या मॅनेजरने विचारले. रुपये आहेत पुष्कळ. तुमचं पहिलं बिल मी रुपये दिले तेव्हाच चुकतं झालं. त्यानंतर तुमचं दुसरं बिल दिलं का यशवंतरावांनी? छे हो, त्याकरताच तर मी आता इथे आलो आहे. आम्हाला असं गिऱ्हाईक नकोच आहे. एका बिलाला 50 हेलपाटे घालतो कोण? काय यशवंतराव, गप्प का? तुम्ही तर नाकावरील माशी उडू देत नाही आणि तुमच्या त्या शांताबाई तर नाकावर माशी सुद्धा बसू देत नाहीत. भर रस्त्यात त्यांनी आमच्यावर तोंडाचा सारखा पट्टा सुरू केला होता. आता येथे असत्या तर तुमच्या समक्ष त्यांची लगाम आवळली असती. कोणाची लगाम आवळणार तुम्ही? बाहेर येत शांताबाई म्हणाली. तुम्हाला जर काही लाज लज्जा असती तर तुम्ही इकडे आलाच नसता. पण तुम्ही कसले? मनुष्य म्हणून घेण्यासही तुम्ही लायक नाही. हे पहा गोपाळराव, यशवंतराव म्हणाला, तुम्ही मला ही एक वेळ क्षमा करा. मी 8-10 दिवसात तुमची सर्व रक्कम कसेही करून देऊन टाकतो. आणि माझी काय व्यवस्था करणार? मॅनेजर म्हणाला. मी उद्यापासून तुमच्याकडे येणारे डबे बंद केले आहेत. बिल दिल्याशिवाय तुमचंही बिल देण्याची मी व्यवस्था करतो. या 4-8 दिवसात माझी एक मोठी रक्कम येणार आहे. ठीक आहे, रक्कम आल्यावर बिल द्या. मग पुढे डबे पाठवायचे किंवा नाही याचा विचार मी करीन. छे, असं नका करू. तुमचं बिल तर चुकतं होईलच, पण तोपर्यंत तुम्ही आम्हाला उपाशी मारणार की काय? त्याला माझा नाईलाज आहे. असे म्हणून मॅनेजर उठून बाहेर गेला. गोपाळरावानेही मुकाट्याने तोच मार्ग स्वीकारला. आत येताच त्याने पहिल्याने मोठे अवसान आणले होते, परंतु शांताबाई येऊन कडकडताच त्याचे अवसान गळाले. शांताबाईने रस्त्यात त्याची शोभा केली होती. यावरून आता ती कडकडत आतून आलेली पाहताच त्याचे धाबे दणाणले. आता आपण एखादा अधिकुणा शब्द बोललो तर आपल्या श्रीमुखात कड असा ध्वनी उमटल्यावाचून राहणार नाही, असे वाटूनच त्याने आटोपते घेतले. ते दोघे निघून गेल्यावर शांताबाई पुढे झाली आणि म्हणाली, दादा, आता पुढे काय करायचं? हा असा प्रकार आता किती दिवस चालणार? उद्या जर डबे बंद झाले तर? शांते, तू आता इथून चालती हो, एकदम रागाने यशवंतराव म्हणाला. शांताबाई दचकली. आजपर्यंत तिचा दादा अशा रीतीने तिच्यावर केव्हाही रागावला नव्हता, परंतु आजचा हा पहिला प्रसंग असून तोही इतक्या जोरात होता. शांताबाई दचकली यात विशेष आश्चर्य नाही. ती एखाद्या चित्राप्रमाणे आपल्या दादाच्या मुखाकडे पाहत राहिली. आपला दादा असा एकाएकी रागावला का हेच तिच्या लक्षात येईना. अशी पाहत काय राहिलीस? चांगला नवरा आपण होऊन बोलावतो, मग तुला काय झालं? उगाच माझ्या मागे तुझं शुक्लकाष्ट कशाला? दादा,
तूच का बोलतोस हे? तुला हे बोलणं शोभतं का? हो हो, मीच बोलतो. तुला माझ्या अशा स्थितीत माझ्याजवळ राहण्याची जरुरी काय? मला नाही उद्योगधंदा. मी स्वतःचं पाहू की तुझी काळजी वाहू? जा, तो भ्याड दामुअण्णा आला आहे, त्याच्याबरोबर आपल्या सासरी मुकाट्यानं आज चालती हो. दादा रागवण्याचे कारण आता तिच्या लक्षात आले. मनुष्याच्या हातात पैसा खेळत असला म्हणजे त्याची वृत्ती प्रसन्न असते, आणि तेच तो ज्या दिवशी निष्कांचन असतो त्यावेळी मात्र त्याची वृत्ती एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे होते. हा यशवंतरावाच्या आत्ताच्या वागणुकीवरून शांताबाईला अनुभव आला. आता आपण दादाला उत्तर देणे म्हणजे आगीत जास्त तेल ओतल्याप्रमाणे होईल असे वाटून ती गप्प राहिली. पुष्कळ वेळ ती खिडकीजवळ असलेल्या खुर्चीवर मुकाट्याने बसली होती. थोड्या वेळापूर्वी कमलिनीच्या घरून येत असता वाटेत तिच्या मनात जे अनेक विचार घोळत होते त्यापैकी आता एकही विचार शिलकेत नव्हता. फक्त आता आपले पुढे काय होईल हा एकच विचार तिच्या मनात सारखा चक्राकार गतीने फिरत होता. बराच वेळ झाल्यावर यशवंतराव उठला. त्याला आता मनस्वी भूक लागली होती, परंतु करतो काय? खिशात एक पै सुद्धा नव्हती. सकाळी घरातून बाहेर पडताना त्याच्या खिशात बरेच रुपये खुळखुळत होते, परंतु महालक्ष्मीवरील घोड्याच्या शर्यतीने ते सर्व रुपये त्याच्या खिशातून काढून घेतले होते. सर्व पैसे हरल्यावर तोंडात मारल्यासारखी स्थिती होऊन यशवंतराव घरी येत असता वाटेत त्याला मॅनेजर भेटला. त्याला चुकवता येणे शक्य नव्हते. तो घरी येऊन बसतो तो दुसरे गोपाळराव आले. त्यांचा खटका उडाला. तो मागून शांताबाई पुढे आली. अशा रीतीने रंगभूमीवर एकामागून एक पात्रे येऊ लागल्यामुळे यशवंतरावाला शर्यतीत पैसे गेल्याचे दुःख करण्यास अवसर सुद्धा मिळाला नाही. शांता, रागवलीस का? असं काय बरं? तू अशी रागावू लागलीस तर मग मी काय करावं? तूच सांग. मी तुला अधिकुणा शब्द बोललो त्यावेळी माझी मनस्थिती कशी होती बरं? ती एकामागून एक चांडाळ मंडळी येऊन माझं डोकं पिचवू लागली, तेव्हा मी तरी काय करायचं? आता तो महापाजी हलकट मॅनेजर बोलल्याप्रमाणे डबा देखील पाठवणार नाही, आणि माझ्याजवळ विष खायला एक पैसाही नाही. अशा वेळी मी का बरं रागावू नये? तूच सांग. शांता, मी रागावलो म्हणून तुला राग आला काय? बोल बोल शांता. नाही ना तू राग सोडत? आता मी तरी काय करणार? छे बुवा, आता आपणाला हा व्यापच नको. जावं आता कुठंतरी तोंड घेऊन असं वाटू लागलं आहे. असे हालात आणि लोकांच्या शिव्या घेत दिवस काढण्यापेक्षा एकदाच जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलेलं काय वाईट? असे म्हणून तो एकदम मागे वळला. ते पाहून शांताबाई घाबरली. पैशाच्या अडचणीमुळे मनुष्य टेकीस आल्यावर त्याच्या मनात निराशेचे विचार घोळू लागतात, आणि ते विचार एकदा का विकोपाला गेले म्हणजे मग कुठल्याही गोष्टीचे भान न राहून मनुष्याच्या हातून काहीतरी वेडावाकडा प्रकार होतो, असे तिने कुठेसे वाचले होते. त्याची तिला आठवण झाली. यशवंतरावाने शेवटचे वाक्य उच्चारले. ते अशाच निर्वाणीच्या स्वरात उच्चारले, आणि त्या विचारात तो एकदम वळला. हा सर्व प्रकार तिला भीतीदायक वाटला. दादा, तू असा हताश का झाला आहेस? त्याच्या मागून उठत त्याच्या खांद्यावर हात ठेवीत शांताबाई म्हणाली. तुझ्याजवळ सकाळी रुपये होते ना? ते पैसे काय झाले? इतक्यात कसे संपले? कसे संपले ते काय सांगू? केला एक मूर्खपणा. आता काय त्याचं? आता पुष्कळ हळहळलो तरी गेलेले पैसे थोडेच परत येणार आहेत. हे तुझं असं होतं. कोणतीही गोष्ट करताना प्रथम तुला भान राहत नाही. मागावून बसतोस असा हळहळत. प्रथम दामुअण्णाकडून रुपये घ्यावयाचे नव्हतेस. बरं घेतलेस ते ज्या निमित्ताने घेतले होतेस त्याप्रमाणे बिल चुकती केली असतीस तर आता हा रडत बसण्याचा प्रसंग तरी आला नसता. ते सर्व खरं, पण शांते, मी आता बोलतो तर तुला राग नाही ना येणार? मी म्हणतो, नाही, माझी अशी इच्छा नव्हे, तुला असा आग्रह आहे की आता या दामुअण्णाबरोबर आपल्या सासरी जावेस. ते कधीही होणार नाही. मी सासरी जाणार नाही. हे एक वेळ नव्हे, दोन वेळ नव्हे, तुला त्रिवार सांगते. या एका गोष्टीशिवाय तू वाटेल ते दुसरं काम मला सांग, मी करीन, पण ही गोष्ट मी करणार नाही. शांता, असा भलताच हट्ट धरू नकोस. तुझ्यामुळे माझा पाय अडकून राहिला आहे. मी एकटा असतो तर वाटेल ते केलं असतं, पण माझा तुला भार झाला आहे काय? पण माझा तुला असा भार का वाटावा? मी आतापर्यंत तुझ्यावर असा कोणता भार टाकला दादा? आता ही रिकामी आहे इतकंच ना? पण त्याबद्दल तुझ्या मागं शुक्ल काष्ट लागला आहे असं खोचून कुजट बोलायला नको. समजलास दादा? आता मी 8-15 दिवसात सारखी रात्रंदिवस प्रॅक्टिस करून टाईप रायटिंग शिकणार. माझी खात्री आहे मला कुठेही 50-60 सहज मिळतील. पण शिकणार कुठे?
क्लासला फी कुठून द्यायची? ती माझी सर्व व्यवस्था मी केली आहे. आता मी जयराम काकांच्या कमूकडे गेले होते. तेथे मशीन आहे. मी तेथे रोज जाऊन तास 2 तास शिकणार आहे. परवा लेडी टायपिस्ट पाहिजे अशी एक जाहिरात मी वाचली आहे. टाईप रायटिंग शिकायचे हे ठरले. पुढे बराच वेळ त्यांच्या गोष्टी झाल्यावर जेवणाचा प्रश्न पुढे आला. दोघांनाही सणसणीत भूक लागली होती. पण करतात काय? जवळ काही नव्हते किंवा दुकानातून काही फराळ आणण्यास खिशात पैसे नव्हते. शेवटी स्वतःशी थोडा विचार करून यशवंतराव उठला आणि शेजारच्या खोलीत गेला. तेथे दुसरे बिऱ्हाड होते. यशवंतराव तेथे गेला त्यावेळी शेजारचे बिऱ्हाडकरू कृष्णाजीपंत नुकतेच जेवून बाहेर बसले होते. ही सर्व शेजारची मंडळी यशवंतरावांबरोबर विशेष सलगीने वागत नसत. एक फॅशनेबल BA इतकेच ती सर्व मंडळी यशवंतरावाला महत्त्व देत होती आणि ती स्थिती शांताबाईची होती. ती स्वतःहून केव्हा शेजारी बसण्या उठण्याकरता जात नसे. नेहमी आपल्या आढ्यतेत असे. त्यातून शेजार पाजारच्या बायका सर्व संसारी. त्यांचा रिकामपणाचा वेळ म्हणजे दुपारचा आणि त्यावेळी शांताबाई उद्योगात असे. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे जाता येता ती इतर बायकांबरोबर जे 2 शब्द बोलत असे तितकेच. असो. कृष्णाजीपंत शेजारच्या बिऱ्हाडाजवळ जाऊन दरवाजातून यशवंतराव म्हणाला, आपणाजवळ 10 रुपयांची मोड आहे काय? मघापासून मी पाय दुखवले पण सुटे रुपये मिळाले नाहीत. छे, महिना अखेर आली, आता इतके रुपये कुठून असणार? मग असं करा, मला 8 आणे असले तर द्या. मग नोट मोडल्यावर तुमची आणून देतो. 8 आण्याकरता मला नोट मोडावी लागत आहे. नाहीत, 8 आणे सुद्धा नाहीत. फार झालं तर एखादी चवली असेल. आणि खरोखरीच कृष्णाजी पंताजवळ एक चवली होती, पण ती त्यांनी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी ट्राम करता राखून ठेवली होती. यशवंतरावाची निराशा झाली. त्याने डाव मोठा सुंदर जुळवला होता. आपणाजवळ नोट आहे असे भासवून तिचे सुटे रुपये मिळत नाहीत ह्या सबबीवर शेजारच्या कृष्णाजी पंतांकडून 8 आणे आणण्याचा त्याचा विचार होता. पण तो विचार साधला नाही. तेव्हा तो पुढच्या खोलीकडे वळला. ह्याच युक्तीची पुनरावृत्ती करून आताची वेळ भागवण्याचा त्याचा विचार होता. तो पुढल्या बिऱ्हाडात गेला त्यावेळी तेथे कोणी नव्हते. ती वेळ जेवणाची असल्यामुळे पुढील बैठकीची खोली रिकामीच होती. फक्त दिवा थोडा बारीक करून ठेवला होता. यशवंतराव आत आला, परंतु तेथे कोणी नाही असे पाहून निराश होऊन तो परत जाण्याकरता वळला. त्यावेळी दरवाजाजवळ असलेल्या खुंटीवर चायना सिल्कचा टांगलेला कोट त्याच्या दृष्टीस पडला. चटकन यशवंतरावाच्या मनात दुसरा विचार आला आणि तात्काळ हाताने त्या विचाराची अंमलबजावणी केली. दरवाजातून झटकन बाहेर पडताना त्याने एकदा आत वळून पाहिले. आपणास कोणी पाहिले नाही अशी खात्री होताच त्याने तो कोट आपल्या खाकेत मारला आणि तडक बाहेरचा रस्ता धरला. मोठ्या सडकेवर आल्यानंतर त्याने कोटाचे खिसे तपासले. त्यात एक नोटबुक, एक पेन्सिल, एक रेशमी रुमाल आणि 2 दिडक्या इतक्या वस्तू त्याला मिळाल्या. काही हरकत नाही, 2 पैसे आता बाळगून आहे, स्वगत म्हणत यशवंतरावांची स्वारी पुढे निघाली. 1-2 रस्त्याची वळणे घेतल्यावर त्याचे ठराविक मारवाड्याचे दुकान आले. यशवंतरावाने राजरोसपणे तो कोट त्याच्या पुढे ठेवला आणि त्या वस्तूवर 10 रुपये मागितले. आपण कापडावर रक्कम देतच नाही असेच त्या मारवाड्याचे म्हणणे पडले. कपडा गहाण ठेवून त्यात आपले नुकसान होते वगैरे सारखी बडबड करता करता शेवटी 2 रुपये त्या मारवाड्याने यशवंतरावापुढे ठेवले. प्रथम यशवंतरावाने बरेच आढेवेढे घेतले. कपडा आणि शिलाई मिळून आपणास त्या कोटाला 20 रुपये खर्च झाले असता आपणास गरजेच्या वेळी 10 रुपये सुद्धा मिळू नये अशी कुरकुर करीत त्याने ते 2 रुपये उचलले आणि खिशात घातले. 2 पैशांवरून 2 रुपये खिशात आले, काही वाईट सौदा झाला नाही. आता आजची वेळ भागवून नेण्यास काही हरकत नाही असे म्हणत यशवंतरावाची स्वारी एका हॉटेलमध्ये शिरली. तेथे त्याने काही फराळाचे जिन्नस घेतले. शांताबाई त्यांची वाटच पाहत होती. ती घरी आल्यावर दोघांनी मिळून यथास्थित फराळ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतराव माधवाश्रमात गेला आणि 4 दिवसात कसेही करून बिल चुकते करतो असे म्हणून जेवणाचा डबा घेऊन आला. आता 4 दिवस जेवणाची दगदग मिटली. इतक्यावरच त्याने समाधान करून घेतले. 4 दिवसानंतर पुढे काय व्यवस्था करायची याचा विचार 4 दिवस झाल्यानंतर करू असे त्याने ठरवून स्वारी पुन्हा बेफिकीर झाली. शांताबाई मात्र दुपारी कमलिनीच्या घरी टाईपरायटिंग शिकण्याच्या हेतूने गेली. तिला आता एक प्रकारची चिंता लागलेली दिसली. माझ्या मागे तुझे शुक्लकाष्ठ का, हे तिच्या दादाने उच्चारलेले वाक्य तिला भेदक वाटले. आता आपण कोणत्याही रीतीने दादावर आपला भार टाकायचा नाही असा तिने निश्चय केला.
आणि त्या निश्चयाप्रमाणे तिने टायपिस्ट होण्याचे ठरवले. ती कमलिनीच्या घरी गेली त्यावेळी आमची कथानायिका गडबडीत असलेली तिला दिसली. शोधांती तिला कळले की रात्री जयरामपंतांची प्रकृती एकाएकी बिघडली. रात्री अवेळी डॉक्टर आणण्यापर्यंत पाळी आली. तो प्रकार म्हणजे असा चमत्कारिक झाला की त्यांनी आपल्या जावयाला पाठवलेल्या पत्राचे उत्तर गेल्या प्रकरणात दिले आहे. ते पत्र वाचून त्यावर विचार करीत असता त्यांच्या मनाला अत्यंत दुःख झाले. आपल्या लाडक्या कन्येच्या नशिबी आता सुखच नाही असेही त्यांना वाटले. अशा रीतीने पुष्कळ वेळ विचार करीत असता रात्री नित्य नियमाप्रमाणे कमलिनी आपल्या पित्याजवळ गेली. आज शांता आली होती आणि अशा अशा आमच्या गोष्टी झाल्या इत्यादी सर्व हकीकत तिने आपल्या वडिलांना सांगितली. तेव्हा ईश्वराच्या ह्या परस्पर विरोधी खेळाचे त्यांना मोठे कौतुक वाटले. शांतीचा नवरा अत्यंत आग्रहाने बोलावतो आणि आपली मुलगी पतिगृही जाण्यास तयार असता तिचा नवरा तिला विरोध करतो. वास्तविक शांता म्हणजे अत्यंत उच्छृंखल, हट्टी आणि गृहिणी होण्यास नालायक असताही आणि नवऱ्याबरोबर इतका जबरदस्त खटका उडाला असताही ईश्वर तिच्या नशिबी पतिसुख आहे असे स्पष्ट दाखवतो. आणि आपली मुलगी सर्वतोपरी गृहिणी होण्यास लायक असताही ईश्वर तिच्या नशिबी पतिसुख नाही असे दाखवतो. ह्या दोन गोष्टींचा पंत विचार करीत असता कमलिनी दिलरुबा घेऊन दिवाणखान्यात आली. त्याचवेळी त्यांच्या विचारांचा अतिरेक झाला. मुलीला आत येताना पाहताच पंतांच्या तोंडून काही स्पष्ट उद्गार बाहेर पडले. अरे रे, अशा गोड पोरीच्या नशिबी पतिसुख नसावं काय? ईश्वरा, काय रे हा तुझ्या घरचा न्याय? कमू, बाळे कमू, तू फुटक्या नशिबाचीच आहेस काय? असे म्हणता म्हणता त्यांना जोराचा हुंदका आला आणि तो आतल्या आत दाबण्याचा प्रयत्न करीत असता एकाएकी त्यांचा श्वासोच्छवास बंद होऊन जीव घाबरा झाला. बाबा, बाबा, असं काय झालं एकाएकी? कमलिनी धावत पुढे होऊन आपल्या पिताला सावरीत म्हणाली. इकडे श्वास सुटावा म्हणून पंत स्वतः छाती चोळू लागले, अंगाला पिळे देऊ लागले. त्यांची अगदी घाबरगुंडी उडाली. परंतु हुंदक्याबरोबर कोंडलेला श्वास मात्र मोकळा झाला नाही. ही त्यांची स्थिती पाहून कमलिनीने आरडाओरड केली. सर्वजण दिवाणखान्यात धावत आले. तोपर्यंत पंत बेशुद्ध झाले. डॉक्टर बोलवावा लागला. बऱ्याच वेळाने पंत शुद्धीवर आले, पण त्या घटकेपासून त्यांच्या छातीत दुखू लागले. हृदयाचे ठोके फार जलद पडू लागले. कपाळाच्या शिरा आणि नाडीचे ठोकेही जलद प्रमाणात होऊ लागले. ती सर्व रात्र त्यांची छाती शेकण्यात व डॉक्टरने दिलेले तेल चोळण्यात गेली. दुसऱ्या दिवशी ते पडून होते. डॉक्टराने त्यांना स्वस्थ पडून पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. ही सर्व आदल्या दिवशी रात्री घडलेली हकीकत कमलिनीने शांताबाईला सांगितली. त्या दोघी बराच वेळ गोष्टी बोलत होत्या. शेवटी शांताबाई म्हणाली, कमू, माझं एक काम आहे आणि तेवढ्याकरता मी आता आले आहे. माझ्या मनातून येथे रोज येऊन टाईपरायटिंग शिकायचं असं आहे. पण तुझे बाबा आजारी आहेत आणि मी येथे बसले तर मशीनचा कडकड असा आवाज होऊन त्यांना त्रास होईल. होय, डॉक्टरने त्यांना विश्रांती घ्यायला सांगितले आहे. बिलकुल गडबड होता उपयोगी नाही. म्हणून म्हणते मी हे मशीनच 2 दिवस घरी घेऊन जाते, म्हणजे मला प्रॅक्टिस करायला पुष्कळ वेळ मिळेल. ठीक आहे, जा घेऊन, मी कुठे नको म्हणते.